आणि ते लिहिलेत त्याच्यामध्ये 7-8 स्ट्रीप लिहिलेत. कोणाला जनावराला द्यायचे होते एवढे? नाही, मी त्याला बोलव. आता मी मेडिसिन्स पण बघितलं, एका गोष्टीच्या 6-7 स्ट्रीप लिहिलेत. हे बघा, क्वांटिटी बघा ना तुम्ही. हो, म्हणजे अर्ध्या तासात एवढं दिलं तुम्ही पेशंटला इन्सुलिन पण. आपण काय काय दिलं त्याचं एकदम प्रॉपरली हे घे. आणि जेवढं यूज झालंय ना तेवढंच दिलं होतं, एक्स्ट्राचं काहीच नाहीये. वेनफ्लो लावले होते पहिले, त्याच्यानंतर सेंटर लाईन टाकली त्यांना. मग सेंटर लाईनचं बिल याच्यात लावलंय ना? नाही, हे प्रोसिजर चार्जेस. प्रोसिजर चार्जेस आहे, सगळं ठीक आहे. मग सेंट्रल लाईनला काय वापरलं तुम्ही? पाईप वापरलं असेल. नाही, हे बघा, याच्यात 2 गोष्टी. एक प्रोसिजर चार्जेस असते आणि एक इन्स्ट्रुमेंट असतं. म्हणजे ते टाकण्याची जी असते ती सेंटर लाईन आहे. ही जो टाकतो ना त्याचे प्रोसिजर चार्जेस असं. ठीक आहे. हे काय प्लस ऑक्सिमीटर 1,500 रुपये. बीपी चेक करायचे. बघा, माझ्या घरी फुकटमध्ये करतो मी. 150 रुपयाचं मशीन येतं. माझी गोष्ट हे ते नाही, हे पल्स ऑक्सिमीटर आणि याचं आहे. हे बघा, विषय मोडायचा असेल तर विषय सोडून द्या. तुम्हाला काय असेल ते करून द्या. हे बघ, आपण जे वापरलं ना ते आपल्या रुटीन मध्ये करून घ्या. विषय मोडून द्या त्यांना. ते ऑलरेडी दुःखात ज्याच्या आधीच विषय मोडायचा. मी आधीच पे केले 50,000. तुम्ही अजून 18,000 म्हणता. मी 25,000 पे केले, परत 6,500चं बिल पण केलं. नाही, थांबा. एकदा हे क्लिअरन्स करून द्या आणि क्लिअरन्स करून द्या त्यांना सर्टिफिकेट. आणि पेशंट हार्डली अर्धा तास ऍडमिट होतो. तुम्ही ऍड्रेनालिन गेले होते. ठीक आहे ना, ते आपल्या डिस्कार्ड घेऊन टाकणं. आपल्या स्टॉक मध्ये करून द्या. कुठले 50,000 इथे बघितले खाली होते. इथे भरलेत. मेडिसिन मध्ये मी भरलेच नाही. मला जेव्हा सांगितलं डेथ झाली, मी बहिणीला सांगितलं घेऊ नको, डेथ झाली आपण बघू. डेथ झाल्यावरती हे मला 15-20 मिनिटांनी हातात दिलंय, हे मेडिसिन घेऊन या. आधी डॉक्टरांनी मला सांगितलं डेथ डिक्लेअर केली आणि नंतर तुम्ही 20 मिनिटांनी मला म्हणतात हे घेऊन या. मी कसं नाही, वापरलेल्या गोष्टी मी सगळं ठीक आहे, मी नाही म्हटलं नाही त्याला. 2 गोष्टी तुम्हाला मी क्लिअरन्स करून देतो, त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. जे वापरलं तेच घेणार आम्ही तुमच्याकडून. हे बघा, बाकीचं भले असेल तर आपल्यात टाकून द्या, काय हरकत नाही. मेडिसिन काय आणलंच नव्हतं. हा, मेडिसिन हे बघा, तेव्हा असं इमर्जन्सी मध्ये सगळं आम्ही आमच्याकडनं. नाही, सगळं ठीक आहे, पण तुम्ही एवढं वापरलं त्याच्यामध्ये क्वांटिटी बघा ना तुम्ही. मी हे नाही म्हणत वापरलं असेल. तिथे 8-8 स्ट्रीप काढून ठेवलेत इन्सुलिनच्या. कोणाला वाढवणार आहेत त्या? 2 तास, 1.5 तास पण नाही, 1 तासामध्ये तुम्ही 8-8 स्ट्रीप लावल्या. बघा, याच्यामध्येच आहे. हो, हे बघा, मी तुम्हाला याचं सगळं क्लिअरन्स देतो, त्याचं काही टेन्शन नका घ्या तुम्ही. मित्र, ते काय नाही. हे बघा, ते मी स्वतः रिपोर्टर आहे. मित्र, हे कसं असतं माहिती का, मला सांगतो याच्याने काय होणार मला सांग. मग काय म्हणजे हे काय माणूस आहे बघा, माणूस दुःखात आहे. तुम्ही जर पवार साहेब, मी तुमच्या बरोबर आहे. मी वाद पण नाही घातला. मी त्यांना काय म्हटलं, तुम्ही यूज केलेलं मला द्या, नाही तर ग्लोव्ह मला द्या, मी स्वतः काढतो. मला फक्त 2 मिनिटं द्या तुम्ही, फक्त काही हरकत नाही. हे बघा, तुम्हाला ह्या वेळेस मला त्रास देण्यात काही हे नाहीये, लक्षात ठेवा. शेवटी ह्या टायमाला तुम्ही ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड असाल. आता मी त्यांना म्हटलं हे एवढं बिल झालं, ते म्हणतात अहो सर तुमच्याकडून तर अजून चार्जेस घेतलेच नाही. अरे म्हणजे काय, ते रिसेप्शनवर बोलतो अजून कसले चार्जेस घ्यायचे. क्लिअरच करून द्या. ओके, हे पण शॉर्टकट करून. रुटीन जर हे असेल तर ते आपल्या याच्यात टाकून घ्या, काय हरकत. ओके, एकदा याच्यात बघ आणि क्लिअर आउट करू. मी खाली स्टॉक बघून आलो. एवढं कोणाला लावणार आहे? नाही, काय मी फक्त इंटुबेट केलेलं घेतलं आणि माझी सेंटर लाईन घेते. इंटुबेट सेंटर लाईन मेडिसिन दिलेलं तेवढं घेऊन बाकी आपल्या याच्यात टाकून घ्यायचं. आणि बायकअप गेले 300. बाकीचे जे गेलेलं ते हे बघा, पॉवर सगळं आम्ही रुटीन देतो. सगळं ठीक आहे. कसं आहे, मी आल्यापासून एक शब्दांनी बोललो नाही. तुम्ही म्हटलं हे पे करा, मी केलं. मला एक सांगा, तुमच्याकडनं कोणी पैसे मागितले का? पैशाचा प्रश्न नाही. मला खाली जाऊन सांगितलं एवढं बिल पे करून या, नाही तर डिस्चार्ज देणार नाही. पवार साहेब, मला सांग, पैसे कोणी मागितले? पैसे अजून नाही मागितलेत, पण द्यावे लागतील ना, नाही तर डिस्चार्जच्या वेळेस प्रॉब्लेम होईल. हे बघा, माझ्याकडे 2 गोष्टी, एंट्री एक्झिट सोपं आहे, लक्षात ठेवा. आम्ही कोणाला पैशासाठी कधीच अडवलेलं नाही आतापर्यंत, तर तुम्हाला अडवणार आहे तसं. आणि ह्या फेजमध्ये तर बिलकुलच नाही. माझ्याकडे लोकांचं 80-80 लाख रुपये बिल असं, तरी मी पहिले तुमच्या याच्यात सामील आहे आणि तुम्ही हे पहिले तुमचं क्लिअर आउट करून घ्या. काही लोक मेडिक्लेमचं असेल तर मी त्यांना पहिले सांगतो, मी फक्त नावाला एक चेक द्या आणि पेशंट घेऊन जावा. मी थांबवणारा माणूस. मी काउंटरवर पण सांगितलं, तुमचं जे काय बिल असेल ना, मला एक शब्दाने सांगा, मी पे करून टाकेन. पण तुम्ही काही बोलाल, तुम्ही पे नाही करणार ना. मी पण काही नाही घेणार मित्र, स्पष्ट आहे. एक्स्ट्रा ऍडिशनल तुमच्याकडनं आम्ही पण 1 रुपयाने घेणार. जे लागलं तेवढंच घेणार आहे. प्रॉब्लेम सॉर्ट आउट घेणं जास्त गरजेचं आहे. बघा, सॉर्ट आउट करा आणि मला सांगा, मी बाहेरच बसलोय. ओके, एक 10-15 मिनिट.